महाराष्ट्रातीलच नव्हे, संबंध महाराष्ट्रातील जनतेला पोरके करून गेलेले महाराष्ट्राचे लाडके दादा आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांच्या स्मृतीला कोटी कोटी विनम्र अभिवादन करतो आणि दादाच्या संदर्भामध्ये माझ्याही काही आठवणी तुमच्यासमोर शेअर करतो. सर्वसाधारण म्हणजे मी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये बारामती येथे 1992 साली कार्यरत असताना वीज मंडळाचं जे विश्रांतीगृह आहे ते विश्रामगृह आहे, रेस्ट हाऊस, आणि त्याचा देखभाल करणं, त्याची निगराणी राखणं हे कर्तव्य किंवा ही ड्युटी माझी होती. आता त्यावेळी दादांकडं ऊर्जामंत्री पद असावं असं मला तरी वाटते. पण महत्त्वाचे म्हणजे असं आहे की दादांना कोणतंही पद असू द्या, दादांचं आणि बारामतीचं नातं हे ठरलेलं, आणि म्हणून बारामतीकरांच्या भेटीला दादा दर सुट्टीला मुंबईवरून येत असत आणि काही काळ त्यांचा मुक्काम म्हणा हवं तर किंवा विश्रांती म्हणा, थोडीशी मिटिंग म्हणा, ही दर आठवड्याला महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या भिगवण रोडला असणाऱ्या विश्रामगृहामध्ये, वीज मंडळाच्या विश्रामगृहामध्ये होत असे. आणि मग ती संपूर्ण जबाबदारी ही माझ्याकडे राहत असे. कुठली? आता मला माझ्या साहेबांचा फोन येत असे, दादा येणार आहेत, तसे दादा दर रविवारी येणार किंवा दर शनिवारी ठरलेले दादा, आठवड्याला येणारे दादा आमच्या बारामतीमध्ये. मग साहेबांचा फोन आला की मग ते संपूर्ण काम, त्यांची खोली स्वच्छ करणं किंवा ते सगळ्या लाईटी फिटिंग व्यवस्थित, पंखा, वातानुकूलित व्यवस्था वगैरे, गादी गुडद्या सगळं क्लीन, स्वच्छता, बाग बगीचा, पाणी व्यवस्थित, म्हणजे ही जी देखरेखीची कामं होती तिचं सुपरविजन माझ्याकडं होतं. आणि मग हे कामं आम्हाला करावी लागत असत. मग ह्याच्यामुळं काय व्हायचं, 1-2 वेळा अशीच मुख्यानं गेली, परंतु एक दिवस दादांची माझी आमने सामने गाठ आल्यानंतर दादांनी मला विचारलं, तुला 2-3 वेळा मी पाहिलं आहे, तू इथं असतोस काय? म्हणलं हो दादा, मी इथंच कामाला असतो ना. बरं एवढं बोलले, फक्त दुसरा शब्द बोलले नाहीत काहीसुद्धा. आणि मग दादा यायचे जायचे एवढाच आमचा सहवास लाभला. आणि या सहवासातून तसे आमचं दर आठवड्याला आमचा एक कार्यभाग राहायचा. एकमेकाला जरी बोलत असलो आपण तरी दादांना काय हवं आहे काय नको आहे त्याची यादी अगोदर माझ्याकडे येत असते. त्यांचे ते PA वगैरे यांचाने माझा कॉन्टॅक्ट सारखा राहत होता. तसे तिथं 2 खोल्या होत्या. एक मोठ्या साहेबांची म्हणजे आदरणीय शरद पवार साहेबांची एक खोली किंवा एक सूट म्हणतो आपण त्याला, आणि 2 नंबरचा सूट हा दादांसाठी स्पेशल रिझर्वेशन. आणि याची आम्हाला काळजी घ्यावी लागत होते. अशा पद्धतीनं दादांची माझी फक्त नजर भेट, पण ते याच्यातूनच त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांच्याकडे येणाऱ्या तक्रारी, त्या तक्रारीचं केलेलं निरसन, मग ती कुठल्याही खात्याचं असू द्या, MSCBचं असू द्या, पाटबंधारे खात्या असू द्या, शिक्षक असू द्या, तलाठी, ग्रामसेवक, काही असू द्या, कुठलाही खाता असू द्या, लोक तिथं काहीतरी तक्रार घेऊन येणार आणि मी माझ्या कानाने जवळ उभा राहून 10 फुटावून ऐकलेलं सगळे आहे. लांब नाही किंवा सांगीवांगीच नाही. दादांची निर्णय घेण्याची क्षमता जशी एवढी उत्कृष्ट होती की मला वाटतं आहे महाराष्ट्रामधील प्रत्येक मंत्री किंवा कोणताही पुढारी असू द्या, एखादं काम जर सांगितलं, एखादा शेतकरी असू द्या, कर्मचारी असू द्या माझ्यासारखा, आणि आमची काय कामं घेऊन गेलो, तक्रार घेऊन गेलो असेल तर उद्या सांगतो, पाहतो, मी विचारून पाहतो, तुझ्या ऑफिसला फोन करतो, अशी म्हणजे एवढी जुजबी उत्तरं. पण तुमची जर कामं जर व्हायची नसतील, सरळ दादा सांगणार तू चुकीचं आहेस, तू ते असं चुकलेलं आहेस,
आणि काय सांगत होतो वर तोंड करून आणखी दादांचा स्वभाव असा होता. खडे खडे चोड बोलणं ते गोल गुंबज बोलून बोलून ते असे पागळणार ते खडे चोड. आणि वैशिष्ट्य म्हणजे समोरचं केवढाही अधिकारी असू द्या, त्याला आर्यन तुरे बोलल्याशिवाय त्याचा नांगा जिरत नसायचा. हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. कित्येक मुजोर तलाठी असायचे, कित्येक मुजोर ग्रामसेवक असायचे. आणि दादाच्या पुढ्यामध्ये जर असे आले की यांचं काही खरं नाही. अगदी आमचे MSCBचे अधिकारी असू द्या, अधिकारी कुठलाही असू द्या, दादा त्याला खडे बोल सुनानुसार राहतच नव्हते. अगदी तहसीलदार पदाची माणसं देखील असू द्या. याचा अर्थ असा नव्हे की दादांचा स्वभाव एवढा कडक, पण त्या कडकमध्ये माया फार होती. दादांच्या स्वभावामध्ये जी माया होती ती मी स्वतः अनुभवलेली आहे. कारण त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी मी सर्व्हिसला होतो. दादांच्या खोलीची, दादांच्या त्या वसतिगृह, त्या तुमच्या विश्रामगृहाची संपूर्ण काळजी वगैरे घेणे, याच्यामुळे दादांची आणि माझा जवळून परिचय आलेला आहे. जवळून अगदी असा. आणि मला मग आता वाटतं, देवा पांडुरंगा, या बारामतीचा विठ्ठल तू कसा घेऊन गेलास इतक्या लवकर तरी. दादाचं उमदं वय, दादाचं उमदं व्यक्तिमत्व काय नावं जावं. अहो कसलीही तक्रार असू द्या, तिथं दादाची स्वाल झाल्याशिवाय राहतच नसे. आदरणीय दादांच्या चरणी पुन्हा विनम्र अभिवादन करतो आणि दादांना कोटी कोटी प्रणाम करतो. आणि ईश्वराला प्रार्थना करतो की वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानी ग्रहांती नरोपराणी तथा शरीरानी विहाय जीर्णान्यानी संयता नवानि देहि नैनं छिदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्योऽप्यो न शोषयति मारुत न शोषयति मारुत. पुन्हा एकदा दादांच्या चरणी विनम्र अभिवादन, त्यांच्या स्मृतीला कोटी कोटी प्रणाम. देव त्यांच्या आत्म्याला सुखशांती लाभो एवढी अपेक्षा पांडुरंगाकडे करतो. थांबतो.